इन्शुरन्स हा महत्त्वाचा विषय आहे. याला आजही लोकांचं गांभीर्य नाहीये. परंतु आजही आम्ही जेव्हा इन्शुरन्समध्ये काम करत असताना असे काही फोन येतात, "सर, असं झालंय घटना. काही करता येईल का?" किंवा हॉस्पिटलमध्ये आता गंभीर आजार आहे. त्यांना ॲडमिट करण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्याला काही करता येईल का इन्शुरन्समध्ये? तर ज्यावेळेस एखादी घटना झाली त्यावेळेस काहीच करता येत नाही. एखादा व्यक्ती गेल्यानंतर वापस येऊ शकत नाही. परंतु त्यांच्या घरच्यांचे स्वप्न जे अधूर राहिलेले आहेत, ते पैशाद्वारेच पूर्ण होऊ शकतात. ₹10,00,000 वर्षाला कमवत असताना तो व्यक्ती त्याच्यावरती लायबिलिटीज असतात, लोन्स असतात, मुलांचे शिक्षण असतात आणि इन केस जर त्याला अपघातामध्ये जर काही दुर्दैवाने मृत्यू आला, तर त्या 10,00,000च्या अगेन्स्टमध्ये त्याला एखादा जर टर्म प्लॅन असेल तर ₹1,00,00,000, जर मोठा टर्म प्लॅन असेल तर ₹2,00,00,000, ज्याने त्यांच्या घरच्यांचं दुःख तर कमी होणार नाही, परंतु ते जगू शकतील आरामशीर. की त्यांनाही माहिती आहे की हा व्यक्ती सिगारेट पितोय, हा व्यक्ती ड्रिंक करतोय. त्या हिशोबाने पण आणि इन केस एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती ड्रिंक करतोय आणि त्याला लिव्हरचं काही कॉम्प्लिकेशन आलं, लिव्हर सिरोसिस सारखा गंभीर आजार झाला, त्याला इन्शुरन्स कसा मिळणार? मग तोच व्यक्ती बाहेर जाऊन सांगणार की नाही इन्शुरन्स काही खरं नसतं आणि इन्शुरन्सचे काही पैसे मिळत नाहीत. त्यामुळे डिस्क्लोज केलंच पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट. तर आपण इन्शुरन्स घेतोय का? माझा नातेवाईक कोणी म्हणतोय म्हणून आपण इन्शुरन्स घेतोय. मला मार्च महिना आहे, टॅक्स बेनिफिट करायचा आहे म्हणून मी इन्शुरन्स घेतोय. मला आता कोणीतरी आग्रह केलाय आणि आता त्यांना मला नाही म्हणता येणार नाही, म्हणून मी इन्शुरन्स घेतोय. हा सगळ्यात म्हणजे याला कुठेतरी आपण बदलला पाहिजे. बरं. आणि म्हणजे याच्यात लोकांनी एवढं गांभीर्य घेतलंय, की मग आता स्वतःचा इन्शुरन्स नाही काढणार, पण मी माझ्या वाहनांचा रेग्युलर सांगणार. नमस्कार मंडळी, अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा जो विषय घेतलेला आहे, तो विषय म्हणजे इन्शुरन्स. बऱ्याचदा काय होतं, की आपण इन्शुरन्स काही ना काही कारणासाठी घेत असतो. मोस्टली जे कारण बघितलं जातं, ते इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी आपण हे इन्शुरन्स घेतलं जातं. बरेचदा असं होतं, इन्शुरन्स आपण खरंच एका चांगल्या कामासाठी घेतलेला असतो. पण जेव्हा ॲक्चुअल क्लेम करायची वेळ येते, तेव्हा काही भलतंच होतं. काही अटी शर्ती आपण वाचलेल्या नसतात आणि ते त्यावेळेस आपल्याला दाखवल्या जातात. आणि म्हणून आपल्याला क्लेम एक्सेप्ट होत नाही. तर असंच काय हिडन याच्यामध्ये नियम असतात, काय हिडन अटी असतात, कोणकोणते इन्शुरन्स आपण घेऊ शकतो, कोणकोणते इन्शुरन्स घेतले पाहिजे, तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या पॉडकास्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आज आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये इन्शुरन्सचे एक्सपर्ट प्रशांत मगरे सर आपल्या इथे आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय ह्या नेमकं गोष्टी असतात. तर सुरू करूयात अनटॅप बाय गौरव. नमस्कार सर, तुमचं अनटॅप बाय गौरवमध्ये स्वागत आहे. आजचा जो विषय आहे इन्शुरन्स, हा इन्शुरन्स हा विषय घेण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत होतो. आणि सुदैवाने तुम्ही आम्हाला भेटले, या विषयावर बोलण्यासाठी. आजकाल काय झालंय सर, इन्शुरन्स हा जो प्रकार आहे, बिफोर कोविड जर बघितला गेला, तर हा जास्त चर्चेमध्ये म्हणजे असं अव्हॉइड करत होते लोकं त्याला. जास्त चर्चेमध्ये नव्हता. लोकं म्हणायचे की तो फालतू एक खर्च असा समजला जायचा. पण कुठे ना कुठे आफ्टर कोविड हे कुठे ना कुठे एक अवेअरनेस वाढली, एक जनजागृती वाढली आणि इन्शुरन्स हा विषय लोकं जरा आता जास्त बघू लागलेत. पहिले काय होतं, पहिलीची सिच्युएशन काय होती, की इन्शुरन्स म्हटलं तर कॉर्पोरेट लोकांनी टॅक्स वाचवण्यासाठी इन्शुरन्स घ्यावं आणि त्यांच्या ज्या कंपन्यांमध्ये इन्शुरन्स पॉलिसी होईल त्याच्यामध्ये कव्हर व्हावं. असंच पहिले मानलं जात होतं. पण आता सर्वसामान्य सुद्धा एकदम तळागाळातला व्यक्तीसुद्धा इन्शुरन्सकडे वळालेला आहे. तर माझा पहिला प्रश्न असा असेल, की हा जो इन्शुरन्स जे असतात, विमा आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, हा कसा आला? याचा इतिहास काय? नमस्कार. तुम्ही खूप चांगला विषय घेतलाय. इन्शुरन्स आज देशामध्ये जर बघितला आणि सगळ्यात महत्त्वाचा कोरोना काळ. जर आपण कोरोना काळ जवळून बघितला, तर त्यावेळेस लोकांना इन्शुरन्स काय? याचं सगळ्यात महत्त्व पटलं. मुळामध्ये इन्शुरन्स जो बघितला आपण कोरोना काळामध्ये तो होता मेडिक्लेम. अच्छा. आरोग्य विमा, ज्याला मराठीमध्ये आरोग्य विमा म्हणतात, की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का नाही याची काळजी घेण्यापासून तर पैशाची रक्कम कशी जमवायची, या सगळ्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणीच होत्या. परंतु मुळामध्ये ज्या लोकांचा इन्शुरन्स आहे, त्यांना चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळालं. त्यांना कुठलाही पैसा खर्च करण्याची वेळ आली नाही. तुम्ही बघत असाल, आजही आपल्या देशामध्ये जर एखादा व्यक्ती जर ॲडमिट झाला, तर बरेचसे त्याचे नातेवाईक येण्याचं टाळतात. कधी-कधी असं होतं, की बुवा जर आपण भेटायला गेलो आणि जर त्यांच्याकडनं काही डिमांड झाली पैशाची, तर ही मी पूर्ण करू शकेल की नाही करू शकणार? या पण लोकांना अडचणी वाटतात. त्याच्यामुळं आरोग्य विमा कोरोनाच्या नंतर सगळ्यात जास्त जोरामध्ये
वाढल्या गेला आणि इन्शुरन्सचं लोकांना गांभीर्य समजलं. आणि तुम्ही बघत असाल तर ऑनलाईनमध्ये लोकांनी हायेस्ट पर्चेसिंग केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस एजंट्स, कंपनीज, ऑफिसेस बंद होत्या, त्यावेळेस लोकांनी ऑनलाईनमध्ये पॉलिसी बाजार असेल किंवा बाकी दुसऱ्या इन्शुरन्स कंपन्या असेल किंवा एजंट्स असतील, त्यावेळेस कंपन्यांनी पण स्वतःला अडॅप्ट केलं आणि त्यांनी ऑनलाईन स्वरूपामध्ये इन्शुरन्स विकायला पण सुरुवात केली. आणि कोरोना काळामध्ये त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट हा कस्टमरला झाला, एक आरोग्य विम्यामध्ये पण आणि लाईफ इन्शुरन्समध्ये पण. कारण काय की आरोग्य विमा ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं त्यावेळेस तो मिळाला. पण ते ऍडमिशनच्या नंतर जर डेथ झाली, काय असतं की एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या संसारावरती किती मोठा फरक पडतो हे त्याच्या घराच्यांनाच माहित असतं. तर ती जी रक्कम आहे, तो जो कमवणार आहे, ती रक्कम जर त्याला घरच्याला मिळाली असेल तर ते एक सर्व्हाइव्ह करू शकतात या देशामध्ये. ऍक्च्युली मला यायचंच आहे, इन्शुरन्सचे प्रकार काय असतात? जसं तुम्ही लाईफ इन्शुरन्स म्हटले, टर्म इन्शुरन्स म्हटले. पण त्याच्या पहिले मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, की या इन्शुरन्सची, ह्या विमाची सुरुवात कशी झाली? म्हणजे काय गरज भासली, की हे विमा चालू करावा लागला? हा सगळ्यात इंटरेस्टिंग विषय आहे. म्हणजे हां. ह्या गोष्टीबद्दल जर बोलायला झालं तर आधुनिक देशामध्ये समजा जर बघितलं आपण तर खलाशी आधी सुरुवातीला ट्रान्सपोर्टेशन जे व्हायचं हे समुद्राच्या मार्गानेच व्हायचं. बरोबर आहे. त्यावेळेस रोड ट्रान्सपोर्टेशन, एअर ट्रान्सपोर्टेशन किंवा रेल्वेज वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या. तर काय व्हायचं की सगळ्यांचा ग्रुप एक असायचा की जो देशामध्ये, ह्या देशातनं त्या देशामध्ये ज्यावेळेस आयात निर्यात करायचा, तो फक्त करायचा जहाजाच्या मार्फत. आता मोठमोठ्या समुद्रात जहाजा जाणार तर एखाद्या माणसाचा संपूर्ण आयुष्यभराची पूर्ण कमाई त्या जहाजावर लागलेली आहे. परंतु अशा वेळेस काय व्हायचं की त्या ठिकाणी संकट 2 प्रकारची सगळ्यात भयंकर. तुफान जर आलं, वादळ आलं, वादळी पाऊस आला, तर अशा वेळी ती जहाज डुबून जायची. आणि दुसरं राहायचे समुद्री लुटेरे किंवा समुद्री डाकू म्हणता येईल त्यांना पण. तर त्यावेळेस एखादा व्यक्ती हा पूर्णपणे निस्तनाबूत किंवा म्हणजे तो बरबादच होऊन जायचा. मग अशा वेळेस त्यांच्या संघटनेने एक निर्णय घेतला की मग आज आपल्याला प्रत्येकाला हा व्यवसाय अपरिहार्य आहे. या व्यवसायातूनच आपण आज कमाई करणार आहोत. परंतु आपल्यामधला जर एखाद्या व्यक्तीला जर याचं नुकसान जर होतंय, तर आपण सगळ्यांनी मिळून जर थोडी रक्कम जर बचत केली आणि एखाद्या व्यक्तीवर हा आघात जर झाला, तर आपण त्याला हे सर्वजण मिळून हा पैसा द्यायचा. म्हणजे जो जेणेकरून तो सर्व्हाइव्ह होऊ शकेल. जो झालेलं नुकसान कुठेतरी त्याची भरपाई निघेल. या हिशोबाने त्या काळात इन्शुरन्सची सुरुवात झाली आणि आज आपण बघत असू, आज आपल्या देशामध्ये पण आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्शुरन्सचं अस्तित्व निर्माण झालंय, लोकांना समज आलेली आहे. तर ह्या गोष्टी. आणि सर, इन्शुरन्समध्ये ढोबळमानाने किती प्रकार पडतात आणि कोणते? इन्शुरन्समध्ये ढोबळमानाने जर बघितलं आपण तर एक लाईफ इन्शुरन्स आहे. दुसरा आहे आरोग्य विमा आहे. एक जनरल इन्शुरन्स आहे. फायर इन्शुरन्स जनरल इन्शुरन्समध्ये येतं. म्हणजे जर बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी इन्शुरन्स कामाचा आहे. एक ट्रॅव्हल इन्शुरन्स पण आहे त्याच्यामध्ये. हां, आजकाल खूप चर्चेमध्ये आहे. येस, ट्रॅव्हल इन्शुरन्सही खूप चर्चेमध्ये आहे. त्याच्यामध्ये जर आपण विदेशाला जातोय, पासपोर्ट हरवल्यापासनं, लगेजपासनं स्वतःचं मेडिक्लेम जरी आलं किंवा इन केस काही म्हणजे जीविताला हानी जरी झाली, तर अशा प्रकारे त्यांना इन्शुरन्स मिळतो. हे खूप गरजेचं आहे. सर, आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, जेव्हा इन्शुरन्स घ्यायला आपण जातो, तर तिथे एक लॉकिंग पिरियड असतो. तर बेसिकली हा लॉकिंग पिरियड काय असतो? म्हणजे कसं असतं, तुम्ही एक इन्शुरन्स जेव्हा आपण काढायला जातो, तेव्हा एक बुक देता किंवा एक 40-45 पानांचे जे पुस्तिका असते आणि त्याच्यावर प्रत्येक पेपरवर सह्या कराव्या लागतात. पण त्याच्यामध्ये ढोबळमानाने काय अटी असतात, काय नियम असतात त्याच्यामध्ये? तर काय आजही आपण जर बघितलं, तर आपण इन्शुरन्स घेतोय का? माझा नातेवाईक कोणी म्हणतोय म्हणून आपण इन्शुरन्स घेतोय. मला मार्च महिना आहे, टॅक्स बेनिफिट करायचा आहे म्हणून मी इन्शुरन्स घेतोय. मला आता कोणीतरी आग्रह केलाय आणि आता त्यांना मला नाही म्हणता येणार नाही, म्हणून मी इन्शुरन्स घेतोय. हा सगळ्यात म्हणजे याला कुठेतरी आपण बदलला पाहिजे. इन्शुरन्स खूप गरजेचा आहे. आता तुम्ही जो विषय काढला लॉक इन पिरियडचा, हा मुळामध्ये लॉक इन पिरियड हा युलिप प्लॅनमध्ये लागू होतो. अच्छा. युलिप प्लॅनमध्ये ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करता येत नाही किंवा त्यांना असं वाटतं की आमच्या बिहाफमध्ये कंपनीनेच आमच्याकडनं युलिप प्लॅनमध्ये आम्ही जे सेव्हिंग करतोय त्यांच्यावर त्यांनी त्यांचा फंड मॅनेजर असेल, त्यांची इन्शुरन्स कंपनी त्यालाच ऑपरेट करेल. ज्या हिशोबाने आम्हाला जो आमच्या पैशाचा ग्रोथ आहे तो नक्की एफडी किंवा आरडी पेक्षा जास्त मिळावा, ह्या योजनेलाच आपण युलिप प्लॅन असं कन्सिडर करू शकतो. याला सुरुवातीच्या काळात 3 वर्षाचा वेटिंग पिरियड होता, पण आता तो बदलून जवळपास 5 वर्षाचा झाला. ओके, ओके, ओके. म्हणजे वेटिंग पिरियड म्हणजे समजा जर इन केस मी 1 किंवा 2 हप्ते जर भरलेले आहेत आणि आता मी पुढे हप्ते भरू शकत नाही किंवा 5 वर्ष मी पूर्ण प्रीमियम भरलाय, परंतु आता मला इन्स्टंट गरज आहे,
माझ्या घरी काही मेडिकल इमर्जन्सी आली असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल, अशी इमर्जन्सीला जर मला पैसे पाहिजे असेल, तर तो युलिप प्लॅनमध्ये जर असेल, तर तो तुम्ही 5 वर्षानंतर काढू शकता आणि त्यालाही ग्रोथ मिळते चांगल्या प्रकारे. तर लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स मधला नेमका फरक काय? आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लाईफ इन्शुरन्स. आज लोकांना लाईफ इन्शुरन्स बद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आलाय आणि अच्छा. कोरोनानंतर आरोग्य विमा जो हेल्थ इन्शुरन्स आहे त्याच्याबद्दल समजायला लागलाय. आता लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, की एखादा व्यक्ती पॉलिसी घेतली, पॉलिसी घेतोय, त्याच्यामध्ये तो आजीवन विमा आहे त्याच्यामध्ये. इन्शुरन्सचे प्रीमियम भरतोय 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापर्यंत जो काही मी हप्ते भरणार आहे. त्याच्यानंतर माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलांच्या लग्नासाठी, माझ्या रिटायरमेंटसाठी मी जी काही बचत करत राहील, त्याला आपण सरळ आणि ढोबळ मनाने आपण त्याला लाईफ इन्शुरन्समध्ये आपण त्याला ग्राह्य धरू शकतो. किंवा आजकाल जर बघितलं तर नवीन एक इन्शुरन्सने पण खूप चेंजेस केलंय, की लोकांना पेन्शन नाहीये. आज आपण जर बघू की देशामध्ये आता पेन्शनचं प्रमाण कमी झालंय. आणि लोकांचं आयुष्यमान वाढण्यासाठी पेन्शन खूप गरजेचं आहे. तर त्या हिशोबाने आज कंपन्यांनी पण, इन्शुरन्स कंपन्यांनी म्हणा किंवा सरकारी कंपन्यांनी सुद्धा इन्शुरन्समध्ये असं चेंजेस केलंय, की तुम्हाला काही वर्ष तुम्ही जर पैसे भरत असाल, तर तेच पैसे तुम्हाला गॅरंटेड स्वरूपात तुमच्या रिटायरमेंटपर्यंत म्हणा किंवा त्याच्याही जास्त वयामानानुसार ते पैसे तुम्हाला गॅरंटेड येत राहतील. हा झाला लाईफ इन्शुरन्सचा प्रकार. आणि त्यामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती, आता समजा एखादा व्यक्ती 10 लाख रुपये वर्षाला कमवतोय. 10 लाख रुपये वर्षाला कमवत असताना तो व्यक्ती, त्याच्यावरती लायबिलिटीज असतात, लोन्स असतात, मुलांचे शिक्षण असतात आणि इन केस जर त्याला अपघातामध्ये जर काही दुर्दैवाने मृत्यू आला, तर त्याला 10 लाखाच्या अगेन्स्टमध्ये त्याला एखादा जर टर्म प्लॅन असेल तर 1 करोड रुपये, जर मोठा टर्म प्लॅन असेल तर 2 करोड रुपये, ज्याने त्यांच्या घरच्यांचं दुःख तर कमी होणार नाही, परंतु ते जगू शकतील आरामशीर. तर तो आहे एक लाईफ इन्शुरन्सचा प्रकार. ज्यामध्ये मग टर्म प्लॅन आहे, इंडोमेंट प्लॅन आहेत, होल लाईफ प्लॅन आहेत, युलिप प्लॅन आहेत, त्यामध्ये ॲन्युटी प्लॅन आहेत. ओके. त्यामध्ये मग तुम्ही जर डीपमध्ये गेला तर खूप त्याच्यामध्ये खूप मोठा इन्शुरन्स आहे. तर तो एक हा प्रकार झाला. आणि आता तुम्ही विचारलंय आरोग्य विमा. आरोग्य विमा म्हणजे आज मी या ठिकाणी बसलोय. आज मी इथं बसल्यानंतर म्हणा किंवा कोणताही व्यक्ती चालताना, साधारणतः चालतानाही जर त्याला काही त्रास झालेला असेल आणि जर त्याचा विमा असेल, आरोग्य विमा, आज तुम्ही बघताय, आज आपल्या देशामध्ये डायबिटीज, शुगर आणि ब्लड प्रेशर आणि खास करून कमी वयामध्ये होणारे हृदयरोग याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. एक जीवनशैलीमधला बदल असो, खानपानमधला बदल असो, व्यायामाचा अभाव असो, या सगळ्या गोष्टींनी खूप त्रासदायक होत चाललाय. त्यामुळे आरोग्य विमा जर असेल तर आपण लागलीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकतो. आणि बऱ्यापैकी आता सरकारने सुद्धा अशा काही योजना आणलेल्या आहेत, की त्यामध्ये सुद्धा आणि किंवा आपण इन्शुरन्स जरी काढलेला असेल तर त्यानुसार आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये कॅशलेस, कुठलेही पैसे न भरता, जर ते हॉस्पिटल जर पॅनलमध्ये असेल तर तुम्हाला कुठलेही पैसे न भरता आपण त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज होऊ शकतो. इन्शुरन्स कंपनी तुमचा सगळा खर्च उचलेल. परंतु तो विमा पण जुना असला पाहिजे. त्यालाही जो तुम्ही आता याचा विषय केला युलिप प्लॅनचा, लॉक इन पिरियडचा, याच्यामध्ये इनिशियल काही वेटिंग पिरियड असतात. तर तो जर आपण पिरियड पूर्ण केलेला असेल आणि इन केस काही त्याच्यामध्ये वेटिंग पिरियडला जर आपण बघितलं, आरोग्य विमा जर घेतलेला आहे, नॉमिनल 30 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो इनिशियल आजारांसाठी. जे आजार साध्या आणि सोप्या भाषेत हवा आणि पाण्याने पसरतात. डेंग्यू आहे, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, कोविड पण आलाय त्याच्यामध्ये आता, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. असे आजार जे पसरतात त्याला 30 दिवसानंतर आपण हॉस्पिटलाइज होऊ शकतो. आणि काही आजार असे असतात जे पाईल्स आहे, कॅटरॅक्ट आहे, किडनी स्टोन आहे, नी रिप्लेसमेंट आहेत. अशा आजारांना 2 वर्षाचं वेटिंग पिरियड आहे. अच्छा. आणि सुरुवातीला जर एखाद्याला ब्लड प्रेशर, शुगर, जे अगोदरचे आजार आहेत, आधीचे आजार जर असतील तर त्यांना आजकाल कंपन्या डे फर्स्ट पर्सन पण कव्हर करतात किंवा IRDA गाईडलाईन आहे की त्यांना 3 वर्षाचा इनिशियल वेटिंग पिरियड सुद्धा लागू शकतो. तर ते आता कंपन्यानुसार, त्यांच्या नियमानुसार त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सोयीस्कर करून ठेवलेलं आहे. आता सर एक बघितलं आता वेटिंग पिरियड आणि एक लॉकिंग पिरियड असतो. तर याच्यामध्ये नेमका फरक काय असतो वेटिंग पिरियड आणि लॉकिंग पिरियड मधला? वेटिंग पिरियड हा हेल्थ इन्शुरन्ससाठी लागू होणार. बरं. वेटिंग पिरियड म्हणजे तुम्हाला एखाद्या आजारासाठी वाट बघावी लागेल. अच्छा. की म्हणजे त्या आजारासाठी जर समजा आता एखादा आजार 2 वर्षानंतर जर कव्हर होणार आहे, तर त्याला मला 2 वर्षापर्यंत वाट बघावी लागेल. किडनी स्टोन आहे, पाईल्स आहे, कॅटरॅक्ट आहे, नी रिप्लेसमेंट आहे. काही आजार म्हणजे काय आहे बघा, इन्शुरन्स जर बघितलं ना, तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं नाही माझी इन्शुरन्सची पॉलिसी आहे, तर मला लागलीच क्लेम मिळायला पाहिजे. हे बघा काय असतं की इन्शुरन्स कंपन्या सुद्धा सगळ्यांकडनं प्रीमियम घेतात आणि ज्यांना गरज आहे
तुम्हालाही स्वतःला वाटणार नाही, की मी आज पॉलिसी घेतली, मला लागलीच माझं काय म्हणजे इन्शुरन्स मिळालाच पाहिजे. पण त्या टर्म्स कंडिशन सुद्धा महत्त्वाच्या असतात. एक सोशलिझम म्हणून इन्शुरन्सनी खूप चांगलं काम केलेलं आहे. देशामध्ये जर बघितलं तर लोकांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट मिळाला. हा झाला भाग वेटिंग पिरियडचा. आणि तुम्ही जो बोलला होता लॉक इन पिरियड, हा इन्शुरन्समध्ये युलिप प्लॅनला लागू होऊन जातो. युलिप प्लॅन म्हणजे जे शेअर मार्केटचे प्लॅन्स आहेत. ज्या लोकांना युलिप प्लॅनमध्ये समजा म्युच्युअल फंड आहे, मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करत नाहीत, त्यांना असं वाटतं कंपनीच्या माध्यमातून आम्ही युलिपमध्ये एंट्री केली पाहिजे. मला याच्याबद्दल काही माहित नाही. माझ्या बिहाफमध्ये माझे जे फंड्स आहेत ते सिक्युअर पण पाहिजेत. त्याच्यामध्ये वेगळे प्रकार आहेत. बॉन्ड आहे, इक्विटी आहेत, टॉप 300 आहेत. आता तर दिवसेंदिवस खूप बदल होत चाललाय. आता जर कोणी कमवायला सुरुवात केली, एखाद्या यंगस्टरनी, तरुणांनी कमवायला सुरुवात केली, तर सर्वात पहिले त्यांनी काय घेतलं पाहिजे? लाईफ इन्शुरन्स घेतलं पाहिजे की हेल्थ इन्शुरन्स घेतलं पाहिजे? हा बऱ्यापैकी सगळ्यांना एक प्रश्न असतो, की बुवा आज मी नोकरीला लागलोय, तर मी काय केलं पाहिजे? तर काय असतं, की आज आपल्या देशामध्ये सेव्हिंगची खूप चांगली संकल्पना लोकांच्या डोक्यामध्ये असते. म्हणजे पगार झालाय तर मी बचत काहीतरी केलीच पाहिजे. तर त्याच प्रकारे प्रत्येकाने स्वतःचा आरोग्य विमा आणि इन्शुरन्स, ज्यामध्ये टर्म प्लॅन ज्याला म्हणतात, तो काढलाच पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन म्हणताच येणार नाही. कारण काय, की एक मुलगा 20-21 वर्षात झाल्यानंतर तो नोकरीला लागलेला असतो. किंवा 20 वर्षात बऱ्यापैकी लोक 18 वर्षातही बऱ्याचशा सरकारी नोकरीमध्ये सुद्धा लागतात. तर अशा मुलांनी स्वतःचा टर्म प्लॅन आणि एक हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. त्यांना असू शकतो कंपनीकडनं. बऱ्याचशा मुलांना की बऱ्याचशा लोकांना किंवा बऱ्याचशा म्हणजे जे न्यू कमर्स आहेत, ज्यांनी जॉईन केल्यानंतर त्यांना एक 2.5-3 लाखाचा एक त्यांना हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा असतो त्यांच्या. त्याला ग्रुप मेडिक्लेम आपण म्हणू शकतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, की एखादी जर मोठी व्याधी आली किंवा गंभीर आजार जर झाला, तर त्या 2 लाख 2.5 लाख पुरणार नाहीत ना. आणि त्याचं वय कमी आहे. त्याच्यामुळे त्याला प्रीमियमही कमी येणार. त्याच्यामुळे त्याने टर्म प्लॅनमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे की काय होतं, की इन केस उद्या मला जर काही बरं वाईट झालं, तर माझ्या पश्चात जे माझे स्वप्न आहेत, मी माझ्या मुलांसाठी, आई-वडिलांसाठी, भावासाठी, बहिणीसाठी बघितलेत, ते पूर्ण व्हावेत. त्यासाठी टर्म प्लॅन कंपल्सरी गरजेचा आहे आणि दुसरा हेल्थ इन्शुरन्स. म्हणजे दोघांमध्ये आपण ऑप्शन्स ठेवूच शकत नाही. त्यामध्ये आपण ऑप्शन खरंच ठेवू शकत नाही. आपल्याला ते दोन्ही घ्यावंच लागतील, जेणेकरून आपले लाईफ सिक्युअर तर राहील आणि आपल्या घरच्यांचं सुद्धा त्याच्यापासून काहीतरी उदरनिर्वाह होईल येणाऱ्या काळामध्ये. खरंच. दुसरा असा आहे, की आता मला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं, की जर तुम्हाला व्यसन वगैरे असलं किंवा तुम्हाला काहीतरी आजार असले, म्हणजे आज मी इन्शुरन्स घेतोय आणि मला आजपर्यंत काहीतरी आजार असले, तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी नाकारल्या पण जातं आणि काही ठिकाणी त्याचा प्रीमियम जो असतो, वर्षाला जे आपण एक फी भरतो, एक चार्जेस भरतो, तो जास्त येतो. तर हे नेमकं काय? मुळामध्ये काय, की हेल्थ इन्शुरन्स असो किंवा कुठला इन्शुरन्स असो, ज्या गोष्टी आहेत त्या उघडपणे आपण कंपनीला सांगितल्याच पाहिजे. बरं. म्हणजे आपण डिस्क्लोज प्रत्येक गोष्ट आपण सांगितली पाहिजे. कुठली गोष्ट लपवता कामा नये. अच्छा. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, की एखादा गंभीर आजार आहे. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संकल्पना असे नाही, कशाला सांगायचं? त्यांना कळणार नाही. परंतु बघा मेडिकल सायन्स आता एवढं डेव्हलप झालंय, की एखादा आजार किती दिवसापासून आहे तो लागली समजून येतो. त्यामुळे आपण जर ह्या गोष्टी जर डिस्क्लोज केल्या, त्या संपूर्णपणे सांगितल्यात, तर कंपनीवरती हा विषय राहील, की त्यांनी हा पॉलिसी द्यायची किंवा नाही द्यायची. आणि जर द्यायची असेल, तर त्याला काही अधिकची रक्कम म्हणा किंवा एक्स्ट्रा लोडिंग चार्जेस म्हणतात त्याला नॉमिनल. ओके. ते चार्जेस लावून आपण ती पॉलिसी घेऊ शकतो. परंतु आपण डिस्क्लोज केल्याच पाहिजे. आपण कुठलीही गोष्ट लपवता कामा नये. मग त्याच्यामध्ये लॉकिंग पिरियडमध्ये पण ते स्वतःहून काही ॲडिशनल करू शकता का? जो लॉकिंग पिरियड असतो किंवा जो अजून आपण म्हटलं, की वेटिंग पिरियड असतो, त्याच्यामध्ये ॲडिशनल पण काही करू शकतात मग? हो, त्याच्यामध्ये होऊ शकतं ना. अच्छा. काय होतं त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला लॉकिंग पिरियड सुद्धा तुमचा वेटिंग पिरियड जो आहे, तो वाढवू शकतो. किंवा आता नवीन इन्शुरन्समध्ये पण असे काही प्लॅन्स आलेले आहेत, की ज्याला डे फर्स्ट पण कव्हर करतात ना. म्हणजे काय होतं, की बऱ्याचशा लोकांना वाटतं मला शुगर आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मी कशाला सांगू? पण त्यामध्ये पण तुम्ही सांगितलंच पाहिजे. कारण की त्याचे जे ट्रीटमेंट आहे, तुम्हाला काही इन्शुरन्स कंपन्या अशा आहेत, की ज्या डे फर्स्ट पासून पॉलिसी घेतली, पॉलिसी इश्युअन्स झालाय, तुम्हाला डे फर्स्ट पासून शुगर, ब्लड प्रेशरशी रिलेटेड सगळं कव्हर करणार. तर ते आपण सांगितलंच पाहिजे. आणि दारू, सिगारेट हे अशी काही व्यसन असलेल्यांसाठी काही वेगळ्या काही अटी वगैरे असतात का? हे बघा याच्यामध्ये काय, की अटी तर इन्शुरन्स म्हणलं तर अटी आणि नियम आलेच. जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं, की 30-40 पानं असतात सर, वाचत नाहीत आपण. पण त्या अटी शर्तीच आहेत ना सगळ्या.
त्यामुळे आपण डिस्क्लोज तर केलंच पाहिजे. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्याच्यावरती एकतर लोडिंग लावेल आणि त्यांना एक इंटिमेशन जाईल ना, की त्यांनाही माहिती आहे की हा व्यक्ती सिगरेट पितोय, हा व्यक्ती ड्रिंक करतोय. त्या हिशोबाने पण आणि इन केस एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती ड्रिंक करतोय आणि त्याला लिव्हरचं काय कॉम्प्लिकेशन आलं, लिव्हर सिरोसिस सारखा गंभीर आजार झाला, त्याला इन्शुरन्स कसा मिळणार? मग तोच व्यक्ती बाहेर जाऊन सांगणार की नाही इन्शुरन्स काही खरं नसतं आणि इन्शुरन्सचे काही पैसे मिळत नाहीत. त्यामुळे डिस्क्लोज केलंच पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट. त्यामध्ये त्याचं एक प्रमाण आहे. समजा तुम्ही ड्रिंक किती करताय, तुम्ही स्मोक किती करताय, तुम्ही तंबाखू खाताय का? त्यानुसार जर त्यांना असं वाटलं की आम्हाला यांचं मेडिकल करायचं आहे, संबंधित व्यक्तींचं आम्हाला असं वाटतंय की मेडिकल करायलाच पाहिजे, तर मेडिकलमध्ये तुमच्या सगळ्या रक्तामध्ये, बाकीच्या सगळ्या टेस्टमध्ये सगळं दिसूनच येतं ना. मग तेव्हाच कंपनी ठरवणार की तुम्हाला पॉलिसी द्यायची किंवा नाही द्यायची. पण मला असं वाटतं की हे करण्याच्या अगोदरच आपण इन्शुरन्स काढून घेतलं बरं. आता जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की ऑनलाईनच्या माध्यमातून, पहिले तर ऑफलाईन होत होते, पण कोविडच्या नंतर खूप ऑनलाईन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. तर तिथे काय होतं की बऱ्याचदा मी असं बघतो किंवा आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने पण मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेच जण मेडिकल कंडिशन लपवतात. कोणतीही माझी मेडिकल कंडिशन असेल ती लपवतात. तर ह्या केसमध्ये कितपत योग्य आहे आणि काय ॲक्शन होऊ शकते त्याच्यावर पुढे चालून? सगळ्यात महत्वाचं की मेडिकल कंडिशन लपवता कामा नये. बरं. मेडिकल कंडिशन जर आपण लपवतोय आणि त्याच आजाराशी रिलेटेड जर आपण हॉस्पिटलाइज होतोय, तर अशा वेळेस आपली पॉलिसी टर्मिनेट होऊ शकते. पॉलिसी लागलीच बंदही होऊ शकते, क्लेम मिळणार नाही. तर त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं की इन्शुरन्स पॉलिसी घेताना म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, बऱ्याच जणांचं वेगळं मत असू शकतं, की तुम्ही एखादा इन्शुरन्स ॲडवायझर असेल, एखादा मॅनेजर असेल, त्यांना समक्ष भेटून सगळ्या गोष्टीवरती प्रॉपर डिस्कशन करून, अटी शर्ती काय काय आहेत, वेटिंग पिरियड काय आहे, या सगळ्यांशी चर्चा करूनच पॉलिसी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की मी तेच सांगितलं की आपण कुठल्याही बोधरेषेने इन्शुरन्स हा महत्वाचा विषय आहे. याला आजही लोकांचं गांभीर्य नाहीये. परंतु आजही आम्ही जेव्हा इन्शुरन्समध्ये काम करत असताना असे काय फोन येतात, सर असं झालंय घटना, काही करता येईल का? किंवा हॉस्पिटलमध्ये आता गंभीर आजार आहे, त्यांना ॲडमिट करण्याची वेळ आलेली आहे, तर आपल्याला काही करता येईल का इन्शुरन्समध्ये? तर ज्यावेळेस एखादी घटना झाली त्यावेळेस काहीच करता येत नाही. तुम्हाला नेहमी प्रिकॉशनसाठी अगोदर हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे किंवा लाईफ इन्शुरन्स गरजेचं आहे. आता जसं तुम्ही सांगितलं मेडिकल कंडिशनच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय. जसं तुम्ही सांगितलं की लपवता कामा नये. ठीक आहे, मी लपवली नाही. मला काही कंडिशन नाही, ना मला व्यसन आहे. मी इन्शुरन्स पॉलिसी घेतली आणि वर्षभरामध्ये 2 वर्षभरामध्ये तो आजार झाला किंवा माझे व्यसनं चालू झाले आणि नंतर मग मी त्याच्यावरून त्या आजारवरून, व्यसनांवरून मला काही इन्शुरन्स क्लेम करावं लागलं. तर त्या केसमध्ये आपल्याला क्लेम मिळतो का? काय असतो ती नेमकं ती सिच्युएशन काय असते? आता तुम्ही जो विषय घेतलाय की मी पॉलिसी इन्शुरन्स घेतलेली आहे. हो. मी इन्शुरन्स पॉलिसी घेतली. मी ज्यावेळेस पॉलिसी घेतली त्यावेळेस मला कुठल्याच प्रकारचा आजार नाहीये. आता त्याच्यात 2 गोष्टी आहेत. मी 2 गोष्टी सांगितल्यात की मला पॉलिसी घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचा आजार नाही. हा एक आरोग्य विम्याबद्दलचा प्रश्न आहे. आणि नंतर अचानकच काहीतरी गंभीर आजार झालाय, ज्याची मला कल्पना नव्हती किंवा मला माहीतच नव्हतं. म्हणजे अशी उदाहरणं झालेत ना बरेचसे, की एखाद्या व्यक्तीने पॉलिसी घेतली, कुठल्याही प्रकारचा प्रिव्हियस हिस्ट्री नाहीये, काही नाहीये. अचानक वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, 8 महिने हार्टचा प्रॉब्लेम आला. तर अशा वेळेस इन्शुरन्स कंपनी देते ना. इन्शुरन्स कंपन्यांच्या अटी शर्तीनुसार त्या क्लेम देतातच. परंतु तुम्ही इन्शुरन्स घेतलाय, काही दिवसानंतर तुम्ही व्यसनाधीन झालेला आहात. अशा वेळेस इन्शुरन्सचा क्लेम मिळणं थोडं मला वाटतं एक अवघड होऊन जाईल. मग त्याच्यासाठी काय आपण त्यांना कळवलं पाहिजे, इन्फॉर्म केलं पाहिजे? काय असं इन्शुरन्समध्ये दर वर्षाला एक प्री मेडिकल चेकअप असतं. म्हणजे प्रत्येक इन्शुरन्स कंपन्यांनी स्वतःला अपडेट केलंय, की आम्ही ग्राहकांना जो पॉलिसी देतोय, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला मेडिकल चेकअप पण फ्री देतोय. आता याच्यामध्ये खूप प्रमाण कमी आहे की लोक जात नाहीत. परंतु माझं म्हणणं असं आहे की आपण रेग्युलर चेकअप केलं पाहिजे. की आपल्या घरापर्यंत पण आजकाल पॅथॉलॉजीचे लोक येतात ना, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, FMR, ECG या गोष्टी आपण करूनच घेतल्या पाहिजे वर्षातून एकदा. म्हणजे आपल्या बॉडीतले झालेले चेंजेस आपल्या लक्षात येतात. अजून एक बघितलं जातं की ॲक्सिडेंटच्या केस बरेचसे इन्शुरन्स कंपनी नाकारतात. काही पण म्हणजे का नाकारतात? त्याच्या मागचे कारणं काय असतात? त्यांना बेसिकली काय पाहिजे? म्हणजे रस्त्याने चालत जरी असला आणि जर ॲक्सिडेंट जरी झाला, तरी बऱ्याचशा केसेस आपण बघतो की ते नाकारलं जातं. आता मध्यंतरी बंगलोर सारख्या सिटीमध्ये बरेचसे अशा केसेस झाल्या आणि त्यांना नाकारलं. क्लिअरली म्हणजे क्लेमच त्यांचे एक्सेप्ट केले नाही. तर हे नेमकं काय असतं? का असं होतं? बघा आता अपघाताचे प्रकार आहे खूप वेगळे. बरं. ड्रिंक अँड ड्राईव्हचा जो अपघात आहे, एखादा व्यक्ती बेधुंद दारू पिलाय, तो ऍक्सिडेंटमध्ये गेलाय.
लायसन्स सुद्धा नाहीये. अशा वेळेस तुम्ही सांगा क्लेम देणार का? नाही. आणि बऱ्याचशा वेळा असं होतं की हं. एखादा दंगल सदृश परिस्थिती आहे किंवा कोणी कोणावरती दगडफेक करताय. अशा वेळेत जो व्यक्ती दगडफेक करतोय तोच त्याच्यामध्ये घायल झालाय आणि त्यालाच मेडिकल हॉस्पिटलमध्ये आणलंय. काही म्हणजे सरकारी कागदपत्र असतील किंवा काय. अशा वेळेस थोडं क्लेम देणं अवघड होऊन जातं ना. काही नियम आणि अटी आहेत. त्याला कंपन्या त्यांच्या परीनं ते काम करत असतात. परंतु अशा काही गोष्टी की ज्याच्यामध्ये मिळत नाहीत. आता ठीक आहे. माझ्याकडे XYZ कंपनीची एक पॉलिसी आहे, हेल्थ पॉलिसी आहे. नंतर माझ्याकडे माझ्या कंपनीची पण आहे, ग्रुप पॉलिसी आहे. प्लस मी अजून 2 कंपन्यांच्या पण पॉलिसी माझ्याजवळ आहेत. अशा एकंदरीत माझ्याकडे 3-4 पॉलिसी आहे. आणि मी आता हॉस्पिटलाइज झालो. मला XYZ कंपनीकडून मला क्लेम एक्सेप्ट झाला. तर मी बाकीचे जे पॉलिसी आहेत, तिथे पण क्लेम करू शकतो का? काय माहितीये का, की यामध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, की माझ्या आता 3 पॉलिसीज आहेत. हां. म्हणजे मी आता 3 एटीएम मी ओपन करू शकतो का? परंतु काय असतं माहितीये का, की ह्या ज्या कंपन्या आहेत ना, यांना ऑपरेट IRDA करतात. बरं. तुमची प्रत्येक इन्फॉर्मेशन तिथे असते. म्हणजे कंपनीच्या माध्यमातून हे रजिस्टर्ड आहेत. IRDA यांना ऑपरेट करतं म्हणजे IRDAचा पूर्ण निर्बंध कंपन्यांवरती आहे. तर हा एक चुकीचा संदेश जाईल आणि असं करायला नको. जरी याच्यावरती निर्बंध आहेत, याच्यावरती जर तुम्ही एखाद्या आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की इन्शुरन्स कंपनीत जर क्लेम करताय. आता कॅशलेस झाले सुरुवातीला हार्ड कॉपी पण सुद्धा पाठवाव्या लागायच्या. म्हणजे तुम्ही मेडिकल डॉक्युमेंट जे आहेत, ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स किंवा हॉस्पिटलचे बिल्स आहेत, ते पाठवल्यानंतरच क्लेम होतो. तर अशा वेळेस हे करणं चुकीचं राहील. आणि तसं तर निदर्शनास आलं तर कारवाई सुद्धा होऊ शकते. बरं, आता मी केलं. हां. 2-3 कंपन्यांकडून हे केलं आणि ते पैसे मी उचलले आणि नंतर त्यांना लक्षात आलं, की अरे नाही, यांनी काहीतरी फ्रॉड केलाय किंवा यांनी काहीतरी जास्तीचे कामं करून यांनी क्लेम घेतलेला आहे. तर ह्या केसमध्ये कसं? मग काय ॲक्शन होऊ शकते? याच्यावरती काय होतं, की सुरुवातीला इन्शुरन्समध्ये जर एखाद्यांना जर कंपनीला जर डाऊट आला, काय असतं, की हे इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पण असतात. बरं. म्हणजे तुमच्या पश्चात सुद्धा ते हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करू शकतात. तुमच्या पश्चात ते घरी सुद्धा येऊन तुम्हाला घरच्यांना सुद्धा विचारू शकतात. त्याच्यामुळे असं करणं चुकीचं राहील आणि जर असं निदर्शनास आलं, तर कंपनीच्या अटी शर्तीनुसार ते कारवाई सुद्धा करू शकतात. जसं आपण जर-तरच्या गोष्टींवर, एखाद्या घटनांवर आपण बोललो, तसं काही किस्से असतील, म्हणजे चित्रविचित्र काही किस्से तुमच्यासोबत घडलेले असतील इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये, ते थोडं सांगा ना आम्हाला? तर इन्शुरन्समध्ये काम करत असताना जर बघितलं, तर अशा बऱ्याचशा आम्ही क्लेम देतो. लिटरली काय होतं, की इन्शुरन्स कंपनी त्याचं कधी भांडवल करत नाहीत. कारण की इन्शुरन्स हा एक त्याच्या परिवाराला मिळालेला आर्थिक आधार आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतर वापस येऊ शकत नाही. परंतु त्यांच्या घरच्यांचे स्वप्न जे अधूर राहिलेले आहेत, ते पैशाद्वारेच पूर्ण होऊ शकतात. हे अशी बरेचशी उदाहरणं आहेत, परंतु एक डोळ्यासमोर असलेलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. मी काही इन्शुरन्समध्ये काम करत असताना एक साथ आली होती स्वाईन फ्लूची जवळपास. तर त्यावेळेस आम्ही त्यांना एक क्लेम द्यायला गेलेलो परिवाराला. जवळपास 10,00,000चा इन्शुरन्स क्लेम होता. तर त्यावेळेस ते कार्ड, आय कार्ड वगैरे बघून ती लेडीज हात जोडले त्यांनी. त्यांना असं वाटलं, की नक्कीच बँकेचे लोकं आहेत आणि आता मिस्टर तर नाहीत, परंतु काहीतरी थकीत आहे. लोन असेल, होम लोन असेल, कार लोन असेल. तर ते घेण्यासाठी नक्कीच आलेत. तर म्हणे, "सर, मिस्टर नाहीत माझे, परंतु मी काहीच करू शकत नाही." कारण की आज परिस्थिती अशी झालेली आहे, की आम्ही आता एकदम हतबल म्हणे आम्हाला म्हणजे आर्थिक आधारच गेलाय म्हणे आमचा. माझ्या मुलाचं 10वी-11वीचं शिक्षण आहे. आता मी कसं करणार? त्याचं भविष्याचं कसं जडण-घडण करणार आणि हे बोलताना तर ताईंच्या लिटरली डोळ्यातनं अश्रू सुरू झाले. तर त्यांना थोडं सावरलं आम्ही. म्हणलं, "ताई, आम्ही काही घ्यायला नाही आलेलो. परंतु तुमचे मिस्टर आहेत तिथं असताना एक विमा काढला होता. किती रक्कम आहे? ₹10,00,000 जवळपास. ते तुम्हाला आम्ही फक्त द्यायला आलो. व्यक्ती गेलेला वापस नाही येऊ शकणार. परंतु त्यांनी तुमच्यासाठी, मुलांसाठी, मुलांच्या भविष्यासाठी जे स्वप्न बघितलेत, ते नक्कीच काहीतरी ह्या पैशातून करता येतील." त्यांना ज्यावेळेस तो चेक त्यांनी बघितला, त्यांचे अश्रू एवढे डोळ्यातनं चालू होते. आणि नंतर तो एक मुलगा 10वी-11वीतला आम्हाला बघत होता सर. त्या गोष्टीला जवळपास साधारणतः 4-5 वर्ष निघून गेले. त्या मुलाने अचानक फोन केला. "सर तुम्ही घरी आला होतात." असा क्लेम. आता काय होतं क्लेम दिल्यानंतर बऱ्याच वेळा गोष्टी लक्षात राहत नाही. दररोजच्या कामामुळे पण आपण एवढं ठेवत नाही लक्षात.
अरे म्हटलं, त्यांनी सांगितलं, की तुम्ही घरी आलो होतात. त्यांनी सगळी स्टोरी सांगितली आहे, कसं काय झालं होतं काय. आणि तुम्ही 10 लाख रुपयाचा चेक सुद्धा दिला होता. तर म्हणे त्या पैशाने माझ्या आईने माझ्या शिक्षणासाठी एवढं व्यवस्थित खर्च केला. आणि आज मी एका शासकीय नोकरीमध्ये आहे. अरे वाह! आज निकाल लागलाय माझा. हं, आणि जवळपास मी तुम्हालाच फोन केला अगोदर, की त्या हं. पैसे जर नसते, खूप गंभीर परिस्थिती झाली असती. हं. तर ह्या अशा खूप घटना आहेत, गोष्टी आहेत, त्या इन्शुरन्समध्ये होऊ शकतात पुन्हा. हं. मी नेहमीच सांगत असतो, की बुवा आपण संध्याकाळी ज्यावेळेस आपला परिवार झोपलेला आहे, हं. आपली आई असेल, बहीण असेल, पत्नी, मुलं जेव्हा झोपलेले आहेत, तर थोडंसं बाहेर येऊन त्यांना बघा, की आपण जर त्या ठिकाणी नाही आहेत, तर त्यांची परिस्थिती काय होऊ शकते. त्याच्यामुळे इन्शुरन्स खूप गरजेचा आहे. आजही लोकांना आग्रह करावा लागतो किंवा इन्शुरन्स घ्या म्हणून. परंतु ज्या दिवशी देशामध्ये लोक म्हणतील की नाही मला पण इन्शुरन्स पाहिजे, मी पण फुलफिल इन्शुर्ड आहे, त्या दिवशी नक्की देशाचं स्वप्न पूर्ण होईल. सर, कोणकोणते असे प्रोफेशन्स आहे, ज्यांना इन्शुरन्स नाकारलं जातं? इन्शुरन्समध्ये नाकारण्यापेक्षा त्यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ज्या अटी आहेत, ओके. त्या जर पूर्ण होत नसतील, तर हं. त्या ठिकाणी इन्शुरन्स मिळणार नाही जवळपास. हं. आता जर बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा आहेत. हं. आता जे लोक माइन्समध्ये काम करतात, हं. स्फोटकामध्ये दिवस-रात्र काम करतात, हं. ज्यांचा जॉब रिस्की आहे, म्हणजे हाय रिस्क ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी कंपनीच्या अटी शर्तीनुसार ती पॉलिसी देणं किंवा नाही देणं हे ते ठरवू शकतात. जर एखाद्याला इन्शुरन्स जर घ्यायचं असेल, तर त्यांनी सगळ्यात पहिले काय बघितलं पाहिजे? इन्शुरन्स घेण्याच्या पहिले तुम्ही काय सल्ला द्याल? काय-काय गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे? इन्शुरन्स घेण्याच्या अगोदर सगळ्यात सुरुवातीला आम्ही एक माझं सांगणं राहील समजा सुरुवातीला, हं. की तुम्ही सगळ्या गोष्टी पडताळून बघितल्या पाहिजे. हं. कुणाचाही आग्रह आहे, जी गोष्ट मला गरजेची आहे, त्या गोष्टीचा अगोदर आपण अभ्यास केलाच पाहिजे. कारण आपण आज बघत असू, की आज लोकांचं जर बघितलं तर WhatsApp, Facebookवरती आपण एवढा वेळ देतो. परंतु एखादी पॉलिसी घेताना, इन्शुरन्स कव्हर करताना, ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. म्हणजे काय होतं, की तुमचं इन्सफिशियंट इन्शुरन्स पण नसावं. आज एखाद्या व्यक्तीचं वर्षाचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे आणि त्यांनी 50,000ची जर पॉलिसी घेतली असेल, तर त्या ठिकाणी साध्य काही झालं नाही ना. त्या ठिकाणी फक्त एखादा माणूस म्हणतोय म्हणून त्यांनी पॉलिसी घेतलेली आहे. तर माझं उत्पन्न जर जेवढं आहे, त्याच्या 10 किंवा 20 पट. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे. त्याच्या 20 पट म्हणजे 2 करोड रुपये. हा कमीत कमी त्याचा इन्शुरन्स पाहिजे टर्म प्लॅनमध्ये. अच्छा. आणि हेल्थमध्ये? आणि हेल्थमध्ये आज जर बघितलं महागाईच्या काळामध्ये आज 10 लाख रुपये पुरत आहेत. पण कमीत कमी 10 लाख रुपयाचा त्याचा आरोग्य विमा असला पाहिजे हेल्थ इन्शुरन्समध्ये. अच्छा, अच्छा. जर एखाद्या इन्शुरन्समध्ये असं जर आपल्याला कळालं, की इन्शुरन्सवाल्यांनी तिथे काहीतरी फसवलं आहे, काही गोष्टी केलेल्या आहेत, तर अशा वेळेस कुठे तक्रार करावी आणि कशी करावी? जर इन्शुरन्स कंपनीमधनं हं. किंवा एखादा प्रतिनिधी असेल किंवा एखाद्या ऑनलाईन असेल, जर आपल्याला एखाद्या पॉलिसीमध्ये फसवलं गेलं असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण कंझ्युमर फोरम आहे, अंबुड्समन आहे, इन्शुरन्सचं अंबुड्समन सगळ्यात मोठं काम करतंय, ज्यामध्ये आपण तक्रार देऊ शकतो ना. ओके. आणि त्याच्यामध्ये किती कालावधी लागतो साधारण? त्याच्यामध्ये साधारणतः एक 3 महिन्याचा कालावधी लागतो. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहे सगळे, पण त्याच्यात समाधान मिळतं ना. समाधान मिळतं. ग्राहक तक्रार केंद्रामध्ये सुद्धा लोक जातात. अंबुड्समन जे आहे, खास करून इन्शुरन्ससाठी तयार केलंय, त्यामध्ये समाधान मिळू शकतं. शहरानुसार, राज्यानुसार प्रीमियमचे काही दर खालीवर होतात का? म्हणजे जो आपण चार्जेस भरतो, ते कमी जास्त असतात का? तसं काही होत नाही मुळामध्ये. कारण बरं. की शहर आणि ग्रामीण म्हणा किंवा रुरल्स आहे, त्याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वयामानानुसार. इन्शुरन्स हा वयामानानुसारच दिला जातो. तुमचं वय किती आहे, तुमचा रिस्क फॅक्टर काय आहे, अशानुसारच इन्शुरन्सचा प्रीमियम ठरवला जातो. आणि सर, जे इन्शुरन्स क्लेम करताना काहीतरी निर्धारित क्षेत्र म्हणून काहीतरी वापरतात. ओके. तो बेसिकली काय प्रकार आहे? म्हणजे जर मी संभाजीनगरला माझी पॉलिसी काढलेली आहे आणि मी मुंबईचं जाऊन एखाद्या जे किंवा मोठ्या रुग्णालय लीलावतीमध्ये जाऊन मी माझे उपचार करतोय, तर ह्या केसेसमध्ये कसं कव्हर होईल? नाही. आता हा जो विषय झाला हा आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स बद्दलचा. समजा मी आज संभाजीनगरला राहिला आहे, मी आज या ठिकाणून आरोग्य विमा घेतलाय, मी उद्या कामानिमित्त मुंबईला जातोय किंवा मी दिल्लीला जातोय आणि अशा वेळेस इन केस छातीमध्ये दुखतंय आणि मला ऍडमिट होण्याची वेळ आलेली आहे, तर आपल्या इन्शुरन्समध्ये को पेमेंट किंवा कॅपिंग, ज्याला इन्शुरन्सच्या भाषेमध्ये कॅपिंग म्हणतात किंवा झोन कॅपिंग म्हणतात, किंवा तुम्ही ह्या
झोनमध्ये आहात, तुम्ही दुसऱ्या झोनमध्ये जाऊ शकत नाहीत. त्याला झोन 1, झोन 2 अशा प्रकारचं म्हणू शकतात. पण आजकाल बऱ्याचशा इन्शुरन्समध्ये एक झोन कॅपिंग सुद्धा काढून टाकलेली आहे. अच्छा. म्हणजे ज्यामुळे तुम्ही समजा दुसऱ्या क्षेत्रात किंवा दुसऱ्या शहरात जरी गेलेला असाल आणि इन केस जर त्या ठिकाणी जर इमर्जन्सी आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठली झोन कॅपिंग लागणार नाही. परंतु आजही बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी चालू केलंय. पण काही रूल्स रेग्युलेशन नुसार झोन कॅपिंग सुद्धा असू शकते. तर त्यामुळेच म्हणलं ना मी की आपण ह्या गोष्टी बघितल्याच पाहिजे अगोदर. आता जसं व्यक्तीला इन्शुरन्स आहे व्यक्तीसाठी, तसं आपण बघतो की नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे गाड्यांसाठी, वाहनांसाठी सुद्धा इन्शुरन्स आहे. जे मोटर इन्शुरन्सच्या ज्या अंडर येतात, तर याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो आणि एक थर्ड पार्टी असतो. हे थोडं समजून सांगा ना. काय माहितीये का की तुम्ही जो विषय काढला वाहनांचा, हां. हा सगळ्यात महत्वाचा विषय. बरं. आणि म्हणजे याच्यात लोकांनी एवढं गांभीर्य घेतलंय की मग आता स्वतःचा इन्शुरन्स नाही काढणार, पण मी माझ्या वाहनांचा रेग्युलर सांगणार. आणि आज वाहनं बघितलं असो 25 लाख 50 लाखांपर्यंत लोकांची वाहनं आहे. आज त्यांचा प्रीमियम 50,000 पर्यंत जातोय. परंतु ते लोक टाइमवरती प्रीमियम भरतात आणि नॉन रिफंडेबल आहे. जर वाहनाचा अपघात झाला तरच तुम्हाला त्या ठिकाणी इन्शुरन्सचा क्लेमचा फायदा आहे. अपघातात जर थर्ड पार्टी जो तुम्ही विषय केलाय, थर्ड पार्टी इन्शुरन्स, इन केस आपल्या एखाद्या वाहनाने जर समोरचा व्यक्ती दगावत असेल किंवा त्याला काही गंभीर दुखापत जरी होत असेल, तर अशा वेळेस थर्ड पार्टी इन्शुरन्स हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. ओके. तो त्या ठिकाणी लागू होऊन जातो की ज्या ठिकाणी की आपल्या वाहनाने जो इन्शुर्ड वाहन आहे, ज्या वाहनाचा इन्शुरन्स केलेला आहे आणि समोरचा व्यक्ती दगावलाय आणि तो कमवता व्यक्ती आहे, तर त्या ठिकाणी मग अटी नियमानुसार म्हणा किंवा कायद्यानुसार एक केसेस चालतात आणि नंतर त्यांना कंपन्सेशन मिळतं ना. ओके. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स जर बघितला हे व्हेकल इन्शुरन्समध्ये किंवा जनरल इन्शुरन्समध्ये, गाडीचा अपघात झालाय परंतु गाडी भिंतीला धडकलेली आहे, गाडी एखाद्या पोलला धडकलेली आहे, तर अशा वेळेस माझ्या गाडीचा अपघात झालाय, माझ्या गाडीचं नुकसान झालंय, तर मला ते कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये मिळेल. अच्छा. आणि तुम्ही पॉडकास्टच्या सुरुवातीला एक ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्ही सांगितलं, जे आजकाल सगळ्यात फेमस जे आहेत. म्हणजे कोणी जरी फिरायला निघालं किंवा आपण एखादी ऑनलाईन तिकीट जर हे केलं तर तिथे म्हणजे लिटरली IRCTCच्या ऍपवर सुद्धा तिथे ट्रॅव्हल इन्शुरन्सचं तिथे एक टिक येतं. तर हे ट्रॅव्हल इन्शुरन्स काय? ट्रॅव्हल इन्शुरन्स काय होतं की आपण आज विदेशाला चाललोय. आता आपण सांगितलं हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही या ठिकाणी हॉस्पिटलाइज झालो तर मला मिळणार ना. पण आता मी ट्रॅव्हलने चाललोय, विमानाने चाललोय कुठेतरी बाहेर, अचानक काही इमर्जन्सी आली, त्या ठिकाणी ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमचं काम येतो. पासपोर्ट हरवलाय, माझं लगेज हरवलंय, माझं काही महत्वाचे काही आणखी काही हरवलेलं असेल तर ट्रॅव्हल इन्शुरन्स त्याच्यासाठी आहे. ट्रॅव्हल म्हणजे आपण एखादा प्रवास करतोय, तो प्रवास माझा कसा इन्शुर्ड होईल, या प्रवासात जर मला काही हानी झालेली असेल तर ती मला कशी मिळेल, याच्यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स. आणि आजकाल बघितलं तर तो कॉम्पन्सेशन आहे, त्याला तुम्हाला काढावंच लागेल ट्रॅव्हल इन्शुरन्स. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही काय सांगाल बिफोर कोविड आणि आफ्टर कोविड सिच्युएशन इन्शुरन्सची? ज्यावेळेस कोविडचा काळ आला, कोविडचे 2 फेज झाले जवळपास. पहिली लाट होती, नंतर दुसरी लाट होती. पहिल्या लाटेमध्ये ज्यावेळेस इन्शुरन्स कंपन्यांनाही अनएक्सपेक्टेड होतं की असं काय होऊ शकतं. कारण की काय होतं की बऱ्याच वेळा इन्शुरन्समध्ये एखादा व्यक्ती जर अपघातात म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तीनुसार जर ऍडमिट असेल, हॉस्पिटल असेल, तेव्हा त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन असतात, त्या ठिकाणी येऊन चेक करतात. पण कोविडच्या काळामध्ये असं सुरुवातीला जमलंच नाही ना, कारण की तो आजारच असा होता की तो व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी वेळच लागत नव्हता. त्यामुळे अशा गोष्टी फार म्हणजे करताच आल्या नाही कंपन्यांना पण. परंतु त्यावेळेस इन्शुरन्समध्ये खूप प्रमाण वाढलं, म्हणजे बाईंग कॅपॅसिटी लोकांनी वाढली आणि इन्शुरन्स जर बघत असो जाहिराती खूप मोठ्या प्रमाणात चालू होत्या की आपका इन्शुरन्स है क्या. तर त्यामुळे काय इन्शुरन्सचं प्रमाणही वाढलं, इन्शुरन्समध्ये लोकांना आकलन सुद्धा वाढलं आणि आता त्याच्यानंतर लोकांच्या म्हणजे पेइंग कॅपॅसिटीनुसार ते आपापला इन्शुरन्स कव्हर करतायत. तर एक चांगली गोष्ट आहे की लोकांना त्याचा अवेअरनेस झाला, परंतु नेहमीसाठी राहिलं पाहिजे. खरंच खूप चांगली माहिती तुमच्याकडून मिळाली आणि मला, माझ्या व्ह्युअर्सला, माझ्या टीमला याचा नक्कीच खूप फायदा होईल. खूप खूप धन्यवाद सर, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढा वेळ दिलात, एवढं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.